मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1 तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झाली आहे आणि लास्ट डेट ही 15 तारीख असणार आहे। तर अर्ज कुठं करायचा अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत। तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळपासच्या अंगणवाडी सेविका किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्ही अर्ज करू शकता आणि ते तुमच्या एरियामधलं असलं पाहिजे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर बघा, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना अर्ज कसा करावा। माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, म्हणजे जे अर्ज आहे ऑनलाईन असणार आहे। अर्ज करण्यासाठी योजनेचे पोर्टल तयार केले जाईल। अजूनपर्यंत पोर्टल आलेले नाही आहे, परंतु आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पोर्टलवर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच मोबाईलचे ॲपसुद्धा होणार आहे उपलब्ध आणि मोबाईल ॲपवरून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। तर हे अर्ज तुम्हाला जवळपासच्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्याकडून करू शकता किंवा हे अधिकार सेतू सुविधाला सुद्धा दिले जाणार आहे असे सुद्धा समजलेले आहे। ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल अशा महिला ग्रामपंचायत किंवा सेतू केंद्रावर जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून तुम्हाला अर्जाची पोचपावती मिळणार आहे। तसेच अर्जदार महिलेचा फॉर्म भरत्यावेळी स्वतः हजर राहावे लागेल, कारण महिलेचा फोटो काढण्यात येईल आणि तसेच KYC सुद्धा करण्यात येणार आहे। यासाठी महिलेने खालील जे कागदपत्र आहे सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे, जसं की आधार कार्ड तर लागणारच आहे आणि यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा, यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्माचा दाखला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे 2.5 लाखाच्या आतमधला। त्यानंतर बँक खाते पासबुक आणि ते सुद्धा तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो, रॅशन कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे। तर तुम्ही तुमच्या जवळपास जेही अंगणवाडी सेविका असेल त्यांच्यासोबत संपर्क करा, त्यांना सर्व माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे व सेतू सुविधेमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। परंतु अजूनपर्यंत म्हणजे हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी कोणतीही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे। अर्ज कोणत्या साईटवर करायचा तर ही साईट किंवा ॲप कोणतं अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेलं नाही आहे, परंतु थोड्या वेळामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जर अर्ज ऑनलाईन असेल तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।